नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे माझं सकाळचं रुटीन। सकाळचे 6 वाजल्यापासून तर 12:30 वाजेपर्यंत मी कसं काम करते हेच मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक करा। आता वाजले आहेत सकाळचे 6 आणि आधीच्या टिफिनची मी तयारी करत आहे। आज टिफिनमध्ये देणार आहे पनीर चिली। मुलांना असं वेगळं काहीतरी दिलं ना तर मग ते आवडीने टिफिन खातात, संपवतात। अदरवाईज ते तसाच टिफिन परत आणतात। तर त्यामुळे टिफिनमध्ये काहीतरी टेस्टी पण हेल्दी असावं असा मी प्रयत्न करते। तरी पूर्ण रेसिपी मी दाखवणार नाही, अगदी शॉर्टकटमध्ये, कारण तो खूप मोठा झाला असता। तर आता इथे मी शिमला मिरची, पनीर, कांदा हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता लसूण आणि अद्रक यांची फोडणी घालून त्याच्यात टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, शेजवान चटणी आणि सोया सॉस हे सगळं मी टाकलेलं आहे आणि त्याच्यातच हे सगळं जे पनीर वगैरे आहे ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे करायचं आणि लगेचच काढून घ्यायचं आहे। पनीर चिली इथे आपली रेडी आहे। हॅलो, गुड मॉर्निंग। आता मी आदिला स्कूलमध्ये सोडून आलेली आहे आणि तो जाईपर्यंत दुसरं काहीच सुचत नाही, फक्त त्याची तयारी करून त्याला स्कूलमध्ये सोडायचं इतकंच डोक्यात असतं। आता घरातल्या कामाला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी थोडंसं काहीतरी खाऊन घेते, कारण की एकदा कामाला लागलं की मग बराच वेळ होऊन जातो। तर चहा ठेवत आहे इथे मी आणि आता पावसाळा सुरू झाल्यापासून अद्रक टाकून चहा बनवला जातो, खूप छान वाटतं। उन्हाळ्यात तर अद्रक टाकत नव्हते, पण आता मात्र आवर्जून टाकते। तर आता इथे चहा उकळला आहे आणि त्याच्यात दूध घालून घेते। फक्त 2 कप चहा मी इथे बनवला आहे। सकाळच्या वेळी सगळं काम झाल्यानंतर कट्ट्याची ही अवस्था आहे। मला हे सगळं आवरून घ्यायचं आहे, तर पटकन कामाला लागते। नाश्ता झाल्यानंतर मी लगेचच कामाला लागलेली आहे। आता इथे मी आधी कट्टा वगैरे धुवून घेते। शेगडी देखील मी धुवून घेत आहे। बरेच जण म्हणतात की त्यामुळे ते खराब होतात बर्नर वगैरे आणि गॅस कमी चालू लागतो, हळू चालतो, पण तरी पण सवय लागलेली आहे। ते सगळं धुवून घेतल्याशिवाय छान वाटतच नाही स्वच्छ असं, आणि सगळीकडे तेलाचे डाग वगैरे उडलेले असतात जे फक्त पुसून घेतल्याने निघत नाही, तर त्याला धुवूनच वगैरे घ्यावं लागतं असं। तर आता सगळं मी ते धुवून घेणार आहे। कधी कधी मी पूर्ण दुपारचं जेवण झाल्यानंतर मग कट्टा धुवून घेते, पण प्रत्येक दिवशी ते वेगवेगळं राहतं। आपण म्हणतो की डेली रुटीन, पण एक्झॅक्ट आपलं डेली रुटीन होत नाही। कामं तर तीच असतात, म्हणजे जेवण बनवायचं, धुणी भांडी वगैरे ही सगळी कामं असतात, पण त्याचा सिक्वेन्स आहे ना तो थोडा मागे पुढे होतो आणि असं प्रत्येक घरामध्ये होतं। एक्झॅक्ट म्हणाल तुम्ही रुटीन तर हे काम झाल्यानंतर मी हेच काम करते असं कुठेही होत नाही। मागे पुढं कामं वेळेनुसार बदलून जातात। ती पूर्ण कामं त्या दिवसात करायची आहेत, तितका वेळेत करायची आहेत, पण त्याचा सिक्वेन्स जो आहे ना तो एकच आहे असं होत नाही। बऱ्याच व्लॉग्समध्ये सांगितलं जातं की असं असं आम्ही करतो, पण मला असं वाटत नाही की ते प्रॉपरली त्याच सिक्वेन्समध्ये कामं करत असतील, थोडंफार मागे पुढे होतंच। तर आता इथे भांडी घासून घेतलेली आहेत मी, आणि भांडी धुवून झाली की मी लगेचच ती अशी रॅकवरती लावून देते। त्यामुळेच मी असं रॅक एकदम बेसिनच्या वरतीच लावलेलं आहे, जेणेकरून मला पटकन तिथे भांडी अडकवता येतील। आता इथे पहा, जे पातेले वगैरे आहे ते मी त्या भांड्यांच्या जाळ्यामध्ये ठेवलेलं आहे, आणि भांडी नेहमी मी वरचेवर घासून घेते, म्हणजे असं सकाळपासूनची नाश्त्यापासूनची जेवणापर्यंत भांडी मी अशी कधी ठेवत नाही। 1-2 भांडी पडले की लगेच तिथल्या तिथे धुवून टाकली तर आपल्यालाच नंतर त्रास होत नाही, पटकन ते इझी होऊन जातं। खूप सारी भांडी ठेवली तर ते भांड्यांकडे बघूनच असं वाटतं इतकी भांडी आता कधी घासायची। तर पाणी तर 24 तास असतं, त्यामुळे असं भांडी ठेवण्याची गरज पडत नाही। 1-2 भांडी पडली की लगेच ती धुवून घेते, खूप बरं पडतं याच्याने, खूप काम आपलं हलकं होतं। तुम्ही पण जर तुमच्याकडे पाणी असेल तर असं करत जा। आता किचन आवरून झालेलं आहे आणि मी बेडरूममध्ये आलेली आहे। सकाळी जे अंथरूण पांघरुणाच्या घड्या करायच्या होत्या ते झाल्या नाही करायचं, कारण की आधीच्या मागेच बराच वेळ जातो, तर मग ते करून घेते। आधी बेडशीट वगैरे चेंज करून घेते मी दर सोमवारी शुक्रवारी। हे देखील ॲडिशनल काम असतं, बेडशीट वगैरे, उशांचे कवर हे सगळे चेंज करायचे असतात।
हे बेडशीट मी ऑनलाईन घेतलं होतं 1000 रुपीजला 5 बेडशीट आणि 5 पिलो कव्हर अगदी त्या बेडशीटच्या मॅचिंगचे असे मी घेतले होते। कपडा असा आहे की कितीही खराब झाला तरी पटकन धुवून निघतो, मळ त्याचा लगेच निघतो। कॉटनचे जे बेडशीट आहेत त्यांचा मळ लवकर निघत नाही। तर हा पूर्ण टेबल जो आहे तो वर्क स्पेस आहे आणि त्याच्यावरती काही पुस्तकं पण मी ठेवली आहे जे मी अधूनमधून रीड करते। तर त्याच्यात राजा शिवछत्रपती आणि द सिक्रेट हे मराठीतलं एडिशन ते वगैरे ठेवलेलं आहे। तर वेळ भेटला की ते पटकन वाचता यावं म्हणून वरच्यावर ठेवलेलं असतं। जर आपण ते आतमध्ये ठेवून दिलं तर मग ते आतच राहतं, आपल्याला वाचायला लक्षात पण राहत नाही आणि ते काढायचं पण लक्षात राहत नाही। त्यामुळे मग मी वरच्यावर हे बुक्स ठेवते। त्या टेबलवरती बराच सगळा वायरींचा गोंधळ आहे, पण तरी पण हे दररोज साफ करावंच लागतं। इनफॅक्ट घरात सगळीकडेच डस्टिंग करावं लागतं कारण समोर खिडकी आहे, तुम्ही पाहू शकता, आणि खिडकी समोरच रस्ता आहे जिथून बऱ्याच गाड्या जात असतात दिवसभर आणि खूप सारी धूळ घरात येते। आणि या खिडक्या मी कधी बंद करत नाही, मला ओपन असलेलं जास्त आवडतं कारण की व्हेंटिलेशन राहतं। बंद बंद कोंदट मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे हॉलच्या आणि बेडरूमच्या दोन्ही खिडक्या मी ओपनच ठेवते दिवसभर। कधी कधी तर अगदी रात्रभर देखील ओपन असतात जर खूप गरम वगैरे होत असेल तर। यामुळे घरात धूळ येते पण हवा खेळती राहते, त्यामुळे मला ते जास्त आवडतं जरी साफसफाई करावी लागली तरी। तर आता मी झाडू मारून घेतला आहे बेडरूममध्ये आणि हॉलमधलं पूर्ण सोफा वगैरे मी झटकून घेत आहे। इथे हा जो टिपॉय आहे त्याच्यावरती बऱ्याचशा वस्तू ठेवल्या जातात दिवसभरात। सरफेस असेल की तिथे असं येतच काही ना काही ठेवलं जातं, तर मग तेच मी क्लीन करून घेतलं आहे। हा एक कुरिअर आलेला आहे, ते अजून ओपन करायचं आहे। इथे जो टीव्ही कॅबिनेट आहे त्याच्यावरती बऱ्याचशा वस्तू आहेत आणि शोपीस वगैरे, त्या सगळ्या उचलून दररोज क्लीन करावं लागतं। त्याच्यावरही खूप सारी डस्ट बसलेली असते, त्यामुळे दररोज ते क्लीन करावं लागतं। ताई मला म्हणत असते की इतक्या वस्तू का ठेवते, जर तुला क्लीन करायला नसेल होत तर तू कमी वस्तू ठेव, पण असं होत नाही, काही ना काही येत राहतं। शोपीस वगैरे ठेवले जातातच। हा एक फोल्डिंगचा टेबल आहे जो आधीला स्टडीसाठी मी घेतलेला। कुठेही आपण त्याला मूव्ह करू शकतो, फोल्ड देखील करू शकतो, हाईट पण कमी जास्त करू शकतो आणि ऑनलाईनच घेतला होता मी काहीतरी 1000 रुपीजला। 4-5 वर्ष तर झालेच असतील घेऊन आणि चांगला टिकलेला आहे। आता किचनमधून देखील मी झाडू मारून घेत आहे। नेहमी झाडू मारत असताना आपण आपल्या घरातून दरवाजाच्या दिशेने झाडू मारावा, म्हणजे बाहेरच्या दिशेने। जसं आपण आता मी बेडरूममधून सुरुवात केली, मग हॉलमधून किचनमधून बाहेर, अशा प्रकारे करावं असं म्हणतात। आता आले आहे किचनमध्ये, सगळा गॅस वगैरे मी सुक्या फडक्याने पुसून घेते। व्हिडिओ बनवण्यामध्ये मी ॲप्रन घालायचं विसरून गेले, माझं पूर्ण ड्रेस भिजलेला आहे, ते माझ्यानंतर लक्षात आलं। आता मी देव घासून घेत आहे पितांबरीने आणि आता मी ॲप्रन लावला आहे। तर मी अशा पद्धतीने हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालून देव स्वच्छ करते। आपण पितांबरीने जेव्हा देव घासतो ना तेव्हा आपल्या नखांमध्ये वगैरे पितांबरी जाते आणि हाताला देखील खूप रॅशेस होतात। डायरेक्ट जेव्हा आपण हाताने देव घासतो तर अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीला थोडी पितांबरी घेऊन त्याने देव घासायचे असं मला सांगितलं होतं, पण म्हटलं मग पिशवीवरती थोडीशी पितांबरी घेण्यापेक्षा आपण हातातच पिशवी घालून घेऊया, आणि मी अशा प्रकारे हाताला पिशवी बांधून हे काम करत आहे। नख पण तुमची अगदी स्वच्छ राहतात, अजिबात त्याच्यात असं काळं तुम्हाला माहिती असेल की किती जास्त पूर्ण ब्लॅक होऊन जातात नेल्स आणि खूप दिवसपर्यंत ते निघत नाही। जर तुम्हाला पण असं प्रॉब्लेम फेस करत असाल तर ही ट्रिक करा आणि अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही भांडी घासली तरी ती एकदम स्वच्छ निघतात, चमकतात सगळी भांडी। आणि माझ्याकडे हे इतकेच देव आहेत, जास्तीचे देव मी आणून ठेवलेले नाहीत घरात, कारण काय होतं की आता हे एकटेच आहेत, तर त्यामुळे जे माझ्या सासू सासऱ्यांकडे मंदिरात जे काही देव आहेत ते सगळे आमच्याकडेच येणार आहेत। मग आपण जास्तीचे देव कशाला घ्यायचे, परत ते कुठे विसर्जन वगैरे करायचे, त्यापेक्षा मग जे कुलदैवत आहे आमचं तुळजापूरची देवी आणि खंडोबा, ह्या दोघांच्याच मूर्ती मी आणलेल्या आहेत। आणि गणपतीची छोटीशी आहे आणि श्रीकृष्णाची जी मला लग्नामध्ये भेटली होती। तर एवढं सगळं आहे आणि एक शिवलिंग आहे आणि श्रीयंत्र, इतकंच देव्हाऱ्यामध्ये मी ठेवते। जास्तीचे देव मी ठेवले नाहीत। बऱ्याचदा असं होतं की आपण कुठे तीर्थयात्रेला गेलो की तिथे जे देव दिसतील ते घेऊन येतो, पण नंतर त्यांची तितकी पूजा वगैरे करणं पण जमलं पाहिजे, त्यामुळे मी जास्तीचे देव आणून ठेवलेले नाहीत। आणि देव्हाऱ्यात ठेवण्याची कुठलीही वस्तू आणताना आपण खूप विचार करून आणली पाहिजे। आता ही जी भांडी आहेत ती मी लगेचच सुक्या कपड्याने पुसून घेते। आणखी एक गोष्ट म्हणजे की हा जो कलश मी धुतलेला आहे आणि तो छान चमकतोय, तर तो पुढच्या वेळेसपर्यंत अगदी असाच राहतो। थोडासा तो हलकासा ब्राऊन होतो, पण अदरवाईज त्याला कुठले असं एकदम डार्क डाग वगैरे पडत नाही जेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीने वॉश करता। हाताने जर तुम्ही वॉश केलं तर अगदी दुसऱ्या तिसऱ्या
दुसऱ्या दिवशीच तो एकदम डार्क ब्राऊन होऊन जातो आणि असं वाटतं की कित्येक दिवस हा कलश धुतलेला नाही. तर असं प्लास्टिकच्या पिशवीने जर तुम्ही धुतले ना तांब्याची भांडी किंवा पितळेची तर ती खूप दिवसांपर्यंत तशीच स्वच्छ राहतात. इथे आता मी कासव आहे माझ्याकडे, हे काचेचं, त्याच्यात पाणी घालून ठेवते मी देवाऱ्यासमोर. पूजा करून झालेली आहे आणि पूजा केल्यानंतर घरात जे वातावरण असतं ना ते खूप छान वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं. आणि यावेळेस जर आपण एखादे मंत्र वगैरे मोबाईल किंवा टीव्ही मध्ये लावले तर मग तर खूपच प्रसन्न वाटतं. पूजा करून झालेली आहे आणि आता आले आहे मी पुन्हा किचनमध्ये. हा स्वच्छ कट्टा प्लॅटफॉर्म मला बोलवत आहे, या मला खराब करा, जेवण बनवा. तर इथे मी आता पीठ मळायला घेतलेलं आहे. आय थिंक 11 वाजले असतील आणि आता मी पीठ वगैरे मळून घेते, कारण मग जरा वेळ पीठ भिजायला हवं. जेव्हा पण आपल्याला चपात्या करायच्या असतील त्याच्या थोडं आधीच पीठ मळून ठेवा, म्हणजे चपात्या छान होतील, फुगतील वगैरे. पीठ मळल्यानंतर लगेचच आपण जर चपात्या करायला घेतल्या तर मग चपात्या कडक होतात. आता जरा वेळ झालेला आहे आणि चपातीचं पीठ चांगलं भिजलं आहे. तर आता मी चपाती करून घेते. चपाती करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा पीठ असं थोडंसं मळून घेते. पोळपाटावरती थोडंसं तेल लावून मळून ठेवते. आणि चपाती ठेवण्यासाठी मी एक असं फडकं केलेलं आहे स्वच्छ, ज्याच्यावर मी चपाती टाकते. बऱ्याचदा आपण न्यूजपेपर वगैरे यूज करतो, पण त्याची जी इंक आहे, शाई आहे, ती चपातीला लागते. त्यामुळे केमिकल बरंचसं आपल्या पोटात जाऊ शकतं, जे खूप हानिकारक आहे. तुम्ही देखील जर न्यूजपेपर वगैरे वापरत असाल तर असं करू नका. जरी एखादा तुम्ही प्लेन पेपर वापरत असाल तरी पण तो लगेचच भिजतो, ओला होतो. त्यामुळे मग अशा पद्धतीने फडकं तुम्ही वापरू शकता. आणि चपाती झाल्यानंतर लगेचच त्या अशा झाकून ठेवायचे नाही, थोड्या वेळ त्याला उघडं ठेवायचं आणि थोडीशी वाफ गेल्यानंतर मग झाकून ठेवायचं. आता इथे मी भाजीची तयारी करत आहे. आज बनवणार आहे फ्लावर आणि बटाट्याची रस्सा भाजी. तर इथे मी मसाला काढून घेत आहे. इथे तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि हे जे वाटण केलं आहे ते मी घातलेलं आहे. सोबतच जे बेसिक मसाले आहेत, घरी बनवलेला काळं तिखट 2 चमचे, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी, आणि थोडंसं गरम मसाला आणि धण्याची पावडर, असं मी सगळं टाकून, हळद आणि मीठ देखील टाकलं आहे. हे सगळं टाकून थोडा वेळ मी झाकून ठेवलेलं आहे. बाजूला पाणी गरम झालेलं आहे आणि हे गरम पाणीच मी या भाजीत टाकलेलं आहे. डायरेक्ट थंड पाणी ओतायचं नाही, त्याने भाजीची टेस्ट जाते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. भाजी फोडणीला घातलेली आहे. वेळ झालेली आहे आधीला स्कूलमधून घेऊन येण्याची, पटकन जाते. आज काही पाऊस नाहीये, वाटतंय तसं, पण बहुतेक नाही ना, त्यामुळे स्कूटीवरच जाते, म्हणजे पटकन येता येईल. आणि हो, गॅस सुरूच ठेवलाय कारण हे घरात आहेत. भाजीची काय कंडिशन आहे बघूया. छान तरी आलेली आहे आणि बटाटा शिजलेला आहे. भाजी रेडी आहे. तर असा असतो माझा सकाळचा रुटीन. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. काही चुका झाल्या असतील तर कमेंट करून नक्कीच सांगू शकता. त्या चुका सुधारण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.